नमस्कार, मी परमदास जाधव. तर भारतामध्ये LPG गॅसचं संकट येणार का? आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती, पुरवठ्याचा तुटवडा आणि अचानक सोलापूरमधून आलेली एक नवीन बातमी. तर सोलापूर देशाला LPGचं सोल्युशन देणार का? आणि DME गॅसने बदलणार का भविष्यातील स्वयंपाकघर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की LPG गॅस खरंच बंद होणार का? आणि DME गॅस म्हणजे काय? सोलापूरचा याच्याशी संबंध काय आहे? आणि ही बातमी कितपत खरी आहे? तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे की भविष्यात आपल्या घरात कोणता गॅस वापरला जाऊ शकतो. तर LPGची जी संकटाची चर्चा ही कशी सुरू झाली? तर गेल्या काही महिन्यापासून देशात LPG गॅसचा पुरवठ्याबद्दल चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर उशिरा मिळणे, व्यावसायिक गॅसच्या किमती वाढणे आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे इंधन संकटाची भीती, या सगळ्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. भारताला LPGचा पर्याय शोधावा लागणार का? आणि यावेळी समोर आली सोलापूरमधील मोठी बातमी. तर महाराष्ट्रातील सोलापूर शहरात असलेली एक कंपनी बालाजी अमाईन्स ही कंपनी DME गॅस नावाच्या इंधनावर काम करत आहे. आणि काही न्यूज रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा गॅस भविष्यात LPGला पर्याय ठरू शकतो. हे एक तास सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली. सोलापूर देशाला LPG सोल्युशन देणार. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे DME गॅस आहे तरी काय? तर DME गॅस म्हणजे डायमिथेल इथर हा एक स्वच्छ जळणारा इंधन प्रकार मानला जातोय. याची खरी वैशिष्ट्ये काय आहे? तर धूर कमी निघतोय, प्रदूषण कमी होते आणि LPG सारखा वापर शक्य आहे याच्याशी, आणि औद्योगिक वापरासाठी उपयुक्त आहे. काही देशामध्ये तर DMEचा वापर हा स्वयंपाकासाठी आणि वाहनांसाठी व उद्योगामध्ये आधीपासूनच केला जातोय. विशेषतः चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये DMEवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. कारण जगभरात आता स्वच्छ ऊर्जा आणि पर्यायी इंधन यावर जास्त भर दिला जातोय. तर LPG पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहणं कमी करण्याचा प्रयत्न हा अनेक देशांनी केलेला आहे. भारत मोठ्या प्रमाणावर LPG आयात करतो, म्हणजेच आपल्या परदेशातून गॅस विकत घ्यावा लागतोय. जर आयाती देशामध्ये युद्ध झालं किंवा पुरवठा अडथळे झाले पुरवठ्यामध्ये, किंवा तेल संकट निर्माण झालं तर भारतावर थेट परिणाम होतोय. आणि म्हणूनच आता इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक व्हेकल आणि DME सारख्या इंधनावर फोकस करत आहेत. सर्वात मोठा प्रश्न की LPG बंद होणार का? तर उत्तर आहे नाही. सध्या तरी सरकारने LPG बंद करण्याची किंवा लगेच DME आणण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणजेच उद्यापासून सिलेंडर बंद होणार का, असं अजिबात नाही. ही गोष्ट सध्या संशोधन, औद्योगिक प्रकल्प आणि भविष्यातील पर्याय या स्वरूपात आहे. कारण काही व्हिडिओमध्ये
असं सांगितलं गेलेले आहे की 2 दिवसात LPG संपणार, देशात गॅस बंद होणार, मोठं संकट येणार. पण प्रत्यक्षात अधिकृत स्तरावर अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. हो, भविष्यात पर्यायी इंधन वापरणं हे वाढू शकतं, पण लगेच LPG गायब होणार नाही. कारण जर भविष्यात DME तंत्रज्ञान मोठं झालं, तर महाराष्ट्रातील सोलापूर शहराचं नाव हे देशात मोठं होऊ शकतं. एका मराठी शहरात देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी पर्याय तयार होणं ही मोठी गोष्ट मानली जाते आणि म्हणूनच ही बातमी इतकी चर्चेत आलेली आहे. जर भविष्यात DME मोठ्या प्रमाणावर वापरला गेला तर गॅस स्वस्त होऊ शकतो, आयातही कमी होऊ शकते आणि प्रदूषण कमी होऊ शकते. भारताला ऊर्जा क्षेत्रात मोठा फायदा देखील होऊ शकतो. पण त्यासाठी मोठी गुंतवणूक, नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षा वाचण्या आणि सरकारी मान्यता आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो, सोलापूर शहरात LPG सोल्युशन देणार ही बातमी पूर्ण खोटी नाही, पण सोशल मीडियावर जसं दाखवलं तसं आहे. उद्याच LPG बंद होणार हेही खरं नाही. सध्या DME हा एक पर्यायी इंधन आहे. सोलापूरमधून कंपनी त्यावर काम करत आहे आणि भविष्यात भारतासाठी हे मोठं तंत्रज्ञान ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात LPGच्या जागी DME येऊ शकतं का? आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.